नमस्कार, मी तानाजी खर्चे या न्यूज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहे इंदापूर विधानसभेविषयी। हर्षवर्धन शहाजीराव पाटील हे नाव इंदापूरलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला परिचयाचं आहे। 20 वर्ष ज्या नेत्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली, त्या नेत्याला 2014 मध्ये तत्कालीन पुण्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष असणाऱ्या दत्तात्रय विठोबा भरणे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानं पराभवाची चव चाखायला लावली। ज्या हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेसमध्ये असताना आसपासच्या मतदारसंघांमध्ये तिकीट वाटण्याचं काम केलं, त्या हर्षवर्धन पाटलांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये त्यावेळेस होतं। हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं होतं आणि त्याच हर्षवर्धन पाटलांना इंदापूर तालुक्यामधून विधानसभेचं तिकीट मिळवण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागतोय। हे फक्त भारतीय लोकशाहीमध्येच होऊ शकतं, कारण राजकारणामध्ये कोणीही नेता परमनंट असू शकत नाही। लोकसभेनंतर इंदापूर तालुक्याच्या मतदारांसह राज्यभर हर्षवर्धन पाटलांनी तुतारीमध्ये जावं अशी चर्चा जोर धरू लागलेली होती, परंतु हर्षवर्धन पाटील तुतारीमध्ये जाणार नसल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात इंदापुरात पाटलांनी शरद पवार गटात जाण्यासाठी बॅनरबाजी केली। बॅनरबाजीच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या। शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील सोबत असणारे फोटो इंदापूरच्या चौकाचौकामध्ये लावण्यात आले। शरद पवारांना आधारवड म्हणून संबोधण्यात आले। 2019 मध्ये हर्षवर्धन पाटील ज्यावेळेस भाजपमध्ये गेले, त्यावेळेस आपल्या भाषणामधून हर्षवर्धन पाटील सांगत होते, तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली आहे। मला इंदापूरची उमेदवारी देण्याचा शब्द देऊनही ते मला उमेदवारी देत नसल्याचं त्यावेळी हर्षवर्धन पाटलांनी इंदापूरच्या जनतेला सांगितलं होतं। त्याच वेळी शरद पवार स्वतःच्या भाषणामधून त्यावेळी म्हणजे 2019 मध्ये सांगत होते की मी अनेक वेळा हर्षवर्धन पाटील यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया मला दिली नाही। काही दिवसानंतर हर्षवर्धन पाटील आपल्या भाषणातून सांगत होते की मी भाजपमध्ये गेल्यानंतर मला शांत झोप लागत आहे। त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की खरंच 2019 ला हर्षवर्धन पाटील यांची फसवणूक झाली होती का? जर हर्षवर्धन पाटील यांची फसवणूक झाली असेल तर त्यांनी शरद पवार यांच्यासोबत बोलणं का टाळलं? आताही हर्षवर्धन पाटील तेच म्हणत आहेत की मला महायुती सरकारने शब्द दिलेला होता, तो शब्द त्यांनी पाळावा। हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते हर्षवर्धन पाटलांनी भाजप सोडून तुतारीमध्ये जावं अशी पाटलांकडे वारंवार विनंती करत आहेत, परंतु पाठीमागच्या काही दिवसांपूर्वी पाटील स्वतः म्हणाले की भाजप सोबत मी आजही आहे, भाजप सोबतच राहणार आहे। कार्यकर्ते उत्साही असतात, त्यामुळे ते बोलून जातात। मग प्रश्न असा निर्माण होतो की कार्यकर्त्यांच्या भावनांचं काय? नेता कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर का करत नाही? हर्षवर्धन पाटील जर तुतारीत गेले नाहीत तर पाटलांकडून कार्यकर्त्यांच्या भावनांची फसवणूक केली जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे। मध्यंतरी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की भाजपमध्ये हर्षवर्धन पाटलांना एवढा ताकदीचा नेता कोणताही नाही। हर्षवर्धन पाटील त्यांच्या कौशल्यांच्या गुणांचा भाजपने वापर करून घ्यायला पाहिजे होता, परंतु त्याच काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटलांच्या सध्या महाविकास आघाडीमध्ये येण्याच्या चर्चांना किंवा महाविकास आघाडीमध्ये येण्याच्या प्रक्रियेला विरोध केला जात आहे। हे चित्र मात्र वेगळंच आहे। हर्षवर्धन पाटील म्हणाले की मी विधानसभेमध्ये येऊ नये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येऊ नये, यासाठी बरेचसे लोक प्रयत्न करत आहेत, परंतु हर्षवर्धन पाटील योग्य वेळी निर्णय का घेत नाहीत असा प्रश्न देखील इंदापूरची जनता उपस्थित करू लागली आहे। पाहूया येणाऱ्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील काय निर्णय घेतात की जर वेळीप्रमाणे 2019 मधील काँग्रेस राष्ट्रवादीने जशी पाटलांची फसवणूक केल्याचे पाटलांनी सांगितलं, तसंच यावेळी महायुती देखील त्यांची फसवणूक करते की काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भेटू पुन्हा नव्या एका भागामध्ये नव्या एका विषयाला घेऊन। तोपर्यंत सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या। धन्यवाद।